अरबाज यांनी खूप मोठा हादरा दिला आहे तो काश्मीरा ऍडव्हेंचरच्या संघाला. आणि पहिल्या चेंडूमध्ये अभय यांनी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. मागच्या मॅच मध्ये त्यांनी खूप चांगला स्टेप आउट करून खूप चांगले चौकार मारले होते आणि नेत्र दीपक फटके. पण आता मात्र त्यांनी पहिल्या चेंडू स्टेप आउट करून त्यांचा विकेट बहुमूल्य दान केला आहे. तो म्हणजे गावदेवी गावठाण संघाला. आणि नेक्स्ट बॅट्समन तेजस करपेकर. कीपिंग सोलोमन रॉड्रिग्स चांगली कीपिंग केली आहे. कॅच पकडली आहे. खूप चांगली बॉलिंग अरबाजांच्या मार्फत. आशिक भाई यांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं आहे पहिला विकेट भेटल्यामुळे. आणि गेट बंद करायचंय. तेजस करपेकर न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. आणि पुन्हा एकदा मला वाटते हा चेंडू वाईड आहे वाटतं. वाईट चेंडू तेजस करपेकरांनी छेडला आणि चेंडू आणि वाईट चेंडू. चेक बॉलर चेक. आणि हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड सिंगल. तेजस करपेकरांनी मला वाटतं मॅच ही बनवायची त्यामुळे त्यांनी खूप चांगला सिंगल टाकला आहे. आणि सौरभ कापसे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. ही मॅच त्यांना खेळायला लागेल जिंकायचं असेल तर. अतिशय चांगला फटका सौरभ कापसे यांच्या मार्फत. मला वाटतं लेग कट आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण लॅबो गोलबंदाचा लॅबो देवेन भाई. खूप चांगली फिल्डिंग त्यांनी केली आहे. आणि सौरभ कापसांचा नेत्र दीपक फटका मात्र एकच रनाने संतुष्टी मानायला लागेल त्यांना. तेजस करपेकर ही मॅच त्यांना घेऊन खेळायला लागेल कारण खूप इम्पॉर्टंट मॅच आहे आणि मॅच विनिंग प्लेअर आहेत ते पण. तर त्यांनी आपलं योगदान द्यायचं संघासाठी. तसंच आशिक भाई चांगली टीम घेऊन खेळतात. बघू आता काय होतं. आणि लेट कटचा प्रयत्न पण खूप लेट. कट लागून सिंगल धाव पूर्ण आणि तेवढी चांगली फिल्डिंग सोलोमन यांच्या मार्फत. खूप चांगलं पहिलं षटक मला बघायला भेटतंय. खूप चांगली बॉलिंग अरबाजांच्या मार्फत. सौरभ कापसे थोडंसं बांधून ठेवलं त्यांना. आणि डॉट. कापसे जागा म्हणून मारायचा प्रयत्न. आपला नॅचरल घेऊन खेळायचा आहे. नॅचरल. खूप चांगली बॅटिंग करतात ते. पण हा फॉर्मॅट म्हणजे नवीनच फॉर्मॅट आपल्यासाठी. इंटरमधल्या प्लेयर्ससाठी थोडंसं नवीन प्लॅटफॉर्म आणि थोडासा हात बसायला वेळ लागेल. पण आपल्या कौशल्यावर जर विषय असेल तर मला वाटतंय नक्कीच खूप चांगलं होईल. आणि कापसे मला वाटतं बॉक्स आउटच्या स्वरूपात त्यांनी हा फटका बनवून मारण्याचा प्रयत्न केलेला आणि मोठी विकेट दिली आहे. आणि खूपच सुंदर अतिशय सुंदर षटक अरबाज यांच्या मार्फत. अरबाज एक न्यू टॅलेंट आहे. गावदेवी गावठाण संघ मला वाटते या सामन्यामध्ये काहीशी चढत मिळवली आहे. आणि न्यू बॅट्समन महेश भाई खूप चांगली बॅटिंग. ओव्हर मुझे लग रहा है पीछे बॉलर के थर्ड अंपायर रख दीजिए, अच्छा होगा अपने लिए. तर मला वाटते हा रिव्यू बंद था, स्ट्रीम बंद था, तो लाइव स्ट्रीम का थोड़ा टेक्निकल एरर था. तो मुझे लगता है ये वाइट दे दिया है अंपायर ने. सॉरी फॉर द इनकन्वीनियंस बिकॉज यहाँ पे बार बार थोड़ा लाइट का इश्यू आ रहा है. तो प्लीज प्लेयर थोड़ा कॉपरेट कीजिए और अंपायर के डिसीजन को थोड़ा सा मान लीजिए. और हम लोग वापस बढ़ते हैं सामने की तरफ. पुन्हा एकदा अजय वनकटे टू तेजस करपेकर सोबत खेळत, त्यामुळे एकमेकांचे टॅक्टिक्स त्यांना माहिती आहेत. खूप चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अजय वनकटे यांच्या मार्फत. स्वतः ओनर आपले 100% योगदान आपल्या संघासाठी देत आहेत. खूप चांगली फिल्डिंग अजय वनकटे आपल्या संघासाठी पहिली ओव्हर टाकतात आणि आता मात्र ऍज अ ओनर सेकंड ओव्हर टाकतात आपल्या संघासाठी. खूप चांगलं बॉलिंग करत आहे त्यांची. आणि हा मला वाटतं रनआउटचा चान्स, पण चौका. इट्स अ बाउंड्री. और यहाँ पे कुछ आर्गुमेंट मत कीजिए अंपायर से. ये क्लियर बाउंड्री है. तो आप बता दीजिए अंपायर एक बार फिर से. थर्ड अंपायर भी अपने पास प्लीज.
शानू भाई और अमन भाई कंसल्ट करके डिसीजन जल्दी से जल्दी हम तक पहुंचा दीजिए, क्योंकि हम लोग को फटाफट करना है। खूप चांगला फटका महेश यांच्या मार्फत, खूप चांगली बॅटिंग मला वाटते। त्यांना वन साइड खेळायला गेली। जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर विनर वर्सेस विनर मॅच चालू आहे। खूप अटीतटीचा सामना आहे हा, तर प्लीज अंपायरशी वादावाद करू नका प्लीज। आशिक भाई तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तसेच दोन्ही टीम्स कॉपरेट करा। 13 रन झाले, चौका असेल तर मला वाटतं स्कोर कार्ड खालीवर होईल, म्हणजे वरतीच होईल। बॉल 5 बॉल झालेत, जर हा चौका असेल तर स्कोर कार्ड नक्कीच काश्मीर ॲडव्हेंचर्स याच्या साईडने चालणे। जर हा चौका नसेल तर मला वाटते 13 रन 5 बॉल। सॉरी 1 मिनिट, आशिक भाई प्लीज कॉर्पोरेट कीजिए और सामना लवकर स्टार्ट करा। पुढच्या टीमचं ऑब्जेक्शन आलं आहे, कारण आपण कोणालाच एवढा वेळ नाही देतो। तर आशिक भाई प्लीज कॉर्पोरेट कीजिए। शानू भाई प्लीज आप आपका डिसीजन दे दिया है, तो आशिक भाई प्लीज ये मैच चालू कीजिए। हम लोग को ये आगे बहुत खेलना है मैचेस। तो आशिक भाई ये फेयर बोल रहा हूँ, चौका था ये, तो प्लीज आर्ग्यूमेंट्स मत कीजिए। अच्छी टीम से दोनों की कैपेसिटी अच्छी है। 13 था, अभी चौका होगा तो सॉरी 13 चौका था, 13 हो रहा सॉरी 5 बॉल वाले। लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील फेस करतील महेश चक्र्या, एक अतिशय आत्मघाती फलंदाज। आणि मला वाटतं अजय वनकटे ज्यासाठी प्रसिद्ध आहेत ती काम आपल्या संघासाठी केलं, आणि एक मोठा हादरा त्यांनी दिला आहे, तो म्हणजे त्यांच्या जवळच्या मित्राला सौरभ कापसे यांच्या टीमला। आणि तिकडे सूरज शुक्ला पण आले आहेत चीअर करायला, आणि पलवा आपली हजेरी लावली आहे आपल्या संघासाठी, आपल्या ओनरसाठी। सगळे इकडे आपापल्या टीमला चीअर करायला आले आहेत। आणि सूरज शुक्ला कीपर आज सोडून रॉड्रिक्स, अतिशय चांगली किपिंग, 2 स्टंपिंग त्यांनी घेतले आहेत, आणि आपल्या संघासाठी खूप चांगलं काम। मला वाटते हा काश्मीर ॲडव्हेंचर्स हा संघ बॅकफुट होते। आणि आत्ताच्या नवीन बातमीनुसार सूरज शुक्ला यांच्याकडून अजय वनकटे यांना 500 रुपयांचं पारितोषिक भेटलं आहे, तर ते त्यांनी कलेक्ट करायला लगेच गेले ते बाहेर सबसिक्युट घेऊन। आता मला वाटतं सूरज शुक्ला यांनी आपले पाकिट लवकर ढिलं करायचं आणि 500 रुपये द्यायचे। नो बॅट्समॅन ऋषी खूप चांगला प्लेअर आहे ऋषी, खूप चांगली बॉलिंग त्यांनी लास्टच्या मॅचमध्ये टाकली होती, आणि आपल्या संघाला एक फ्रंट फुटर आणून ठेवलेलं। आणि बॉलर न्यू बॉलर तुषार लांगे, मॅन फ्रॉम जोडबंदर, हार्दिक 09, साई गणेश हार्दिक 09 या संघाचे अतिशय तुषार लांगे बॉलर तुषार लांगे। आणि सामन्याला सुरुवात करायची फटाफट। थोडस बॅकफुट गेले आहे काश्मीर संघ, आणि आशिक भाई मला वाटते ही मॅच जर त्यांनी जिंकली तर त्यांचे ओनर नक्कीच त्यांच्यावर भरपूर खुश होतील, कारण ओनर आपलं 100% योगदान देत आहेत आणि प्लेयर्स देत आहेत। तर मला वाटते तेच करते का यांच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे थोडीशी, आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल। फिल्डिंग चेंजेस चालू, थोडेसे मॅच जरा फास्ट करायचे। एवढा मोठा विकेट त्यांनी स्वस्तामध्ये दिला आहे समोरच्या टीमला बॉक्स आउटच्या स्वरूपात। खूप मोठी बॉक्स आहे पण त्यांनी बाहेर मारला आहे, त्यांच्याकडून अपेक्षा होत्या संघाला। आणि सौरभ कापसे खूप नाराज आहे त्याच्यावरती, कारण त्याला माहिती आहे की आता संघ बॅकफुट होती तर कोणाला तरी घेऊन खेळायला। आता मात्र रोहन आणि खूप मोठे प्लेअर, आणि आता बघूया मात्र काय होतंय, कारण अर्धा संघ मला वाटते पवेलियनमध्ये परत गेला आहे। आणि रोहन न्यू बॅट्समन
आणि मला वाटतं आता संघाचे दुसरे आयकॉन आणि एक चांगले प्लेयर त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आली आहे संघाची आपल्या. थोडीशी मॅच मला वाटतं फास्ट करायची. आशिक भाई फिल्डिंग चेंजेस लवकरात लवकर करून चालू मॅच मध्ये कोणी अडथळा आणू नका. पुन्हा एकदा तुषार लांगे आणि हा अरे बापरे थोडासा वाचला आणि मला वाटते रनआउटची संधी मिस झाली आहे. तुषार स्टंपच्या बरोबर समोर होते. मला वाटते ते बाजूला असेल. नक्कीच हा रनआउट होता. आशिक भाई यांच्या मार्फत एक चांगला थ्रो होता. आता मात्र हा सामना घेऊन खेळायला लागेल दोन्ही बॅट्समनला. ऋषी एक चांगला बॉलर आता आपला संघासाठी बॅटिंग मध्ये योगदान द्यायचं त्यांना. बघूया काय करतायत ऋषी. स्टान्स खूप चांगला आहे त्यांचा. आता पाहूया खूप चांगला परफॉर्मन्स चालू आहे दोन्ही टीम्स कडून. नो प्लस वन मे बी प्रशांत करू थोड्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. प्रशांत करू नो 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 बॉल आहे. नो बॉल आहे. नो प्लस वन तुम्हाला भेटलाय. प्रशांत करू लवकरात लवकर संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्सशी. टी शर्ट द्यायचे आरबाजला तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर इकडे येऊन द्या ती काढून तुमच्या गाडीतून. पुन्हा एकदा तुझ्या गाडी ठेवली. खूप चांगला फटका आणि मला वाटतं बुद्ध तुमच्या मार्फत गच्चा क्षेत्ररक्षण. संतोष बद्रिके सर आणि नितीन पाटील यांचं आगमन झालं. आपल्या ड्रीम्स प्रीमियर लीगचे स्पॉन्सर्स त्यांचं सगळ्यांनी स्वागत करायचं प्लीज. त्यांनी या सामन्याला आवर्जून हजेरी लावलं होतं. त्यांचं मनापासून अभिवादन पूर्ण DPLच्या मॅनेजमेंट मार्फत. आणि पुन्हा एकदा एक सॉफ्ट हँडेड सिंगल. अतिशय चांगला फटका रोहन किनी यांच्या मार्फत आणि समोर बबल्या यांनी त्यांचा चौका सोडला आहे. जवळचे मित्र दोन्ही. बबल्या फिल्डिंग साठी प्रसिद्ध आहे पण मला वाटते फिल्डिंग थोडीशी गचा होत आहे आता त्यांच्याकडून. आणि सिंगल लो नाहीये. बाहेरून कोणी बोलू नका प्लीज. अंपायर्स त्यांचं काम करत आहेत तर प्लीज थोडंसं कॉपरेट करा दोन्ही संघांनी. सौरभ कापसे थोडंसं कॉपरेट करायचं. बाहेरून थोडं कॉल नका देऊ. अंपायर त्यांचा डिसिजन देतील तर तुम्ही प्लीज अभिभाई थोडंसं कॉपरेट प्लीज. अंपायर त्यांचा डिसिजन देतात. आम्ही सामन्याला 26 सामन्याला मला वाटते एक हाती जिंकायची ताकद आहे. सव्वीस धावा झालेत. नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज आलाय कल्पेश आपल्या संघासाठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश. मात्र 2 बोल्ड आणि तसेच आपले प्रमुख पाहुणे नितीन पाटील आणि बाबू बद्रिके मात्र दोन्ही चीफ गेस्ट आले. मात्र इन ऍक्शन असतील याच्यानंतर. मात्र राज बळीर मात्र थोडे अंडर प्रेशर मध्ये आपल्याला दिसतात आहे. मात्र प्रेशर शेवटचं षटक आहे आतापर्यंत. तर ऍडव्हेंचरस काश्मीरा यांना बांधून ठेवलंय कल्पेश यांनी. दुसरा चेंडू घेऊन बॅट मध्ये अप्रतिम चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते 30 या धावसंख्येवर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत.
रोहन किनी मात्र जबरदस्त बॅटिंग होते. वैयक्तिक 10 धावांवरती खेळतात आपल्या संघासाठी 2 चौकार आतापर्यंत रोहन किनीच्या बॅट मधून. आणि कल्पेश मात्र 5 धावा खर्च केल्या आपल्या षटकात. तिसरा चेंडू घेऊन येतो कल्पेश. रोहन वाईड बॉल आणि अप्रतिम स्टंपिंग राज बळीर. मात्र आराधना सुपर मार्केटचे ओनर आहेत जे ग्रीन विलेज मध्ये आहे. वाईड वरती स्टंपिंग. धावसंख्या वाढते 31 धावा. तसेच एक हार्ड हिटर फलंदाज सँकी मॅन फ्रॉम अगरवाल ग्रीन वेव्स. मात्र दाखवावं लागेल, सिद्ध करावं लागेल आज स्वतःला. फुलपा चेंडू आणि 4 धावा. प्रतिम बॅटिंग आणि गछार क्षेत्ररक्षण. मात्र अंजू मार्फत आज असं वाटतं अंजूचा दिवस नाही आहे असं म्हणावं लागेल. मात्र 2 गछार क्षेत्ररक्षण झाले. धावसंख्या वाढते 35. आणि बघा इथे अंपायर डिसिजन काय होतं. 4 धावा. मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 8 धावा. संकेत नव्हते मात्र स्वतःला सिद्ध करतात. शेवटचा चेंडू आणि 1 धाव. शेवटचा चेंडू आहे. मात्र धावसंख्या झाली 40. लास्ट बॉल ऋषी मॅन फ्रॉम ग्रीन विलेज. एक युवा टॅलेंटेड प्लेअर ऋषी. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अप्रतिम फलंदाजी सुद्धा करतो, अप्रतिम गोलंदाजी सुद्धा करतो. बघूया आपल्या संघासाठी. आणि बाद 1 धाव आला. धावसंख्या झाली 41. मात्र 42 रन्स जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असेल. 42 टू विन. तसंच डेव्हिन प्रीमियर लीग सीझन 3 जर आपण बघितलं तर खूप जणांचं मोठं योगदान आहे. तसेच आपण बघणार तर नगरसेविका मीरादेवी यादव, तसेच मीरा गावकरचे तुषार पारधी, तसेच काश्मीरा मंडळ अध्यक्ष श्री अनिल टाटे, तसेच आपले अमूल इलेव्हनचे ओनर आमिर तासे, तसंच आपण बघतो उद्योजक श्री बाबू बद्रिके, तसंच आपण बघतो तर RJ रजनीश यूट्यूब ज्यांनी आपल्याला उपलब्ध केला आहे, तसेच रजनीश तिवारी आणि या टुर्नामेंटचे सर्व ज्यांनी मात्र वन मॅन शो हा टुर्नामेंट ऑर्गनाइज केला आहे, वैभव टावरे उर्फ फिटिंग, मात्र हे सगळ्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. तसेच आपण बघतो त्यांचे सहकारी मित्र मात्र मीरा भाईंदर नाही तर अख्खा मुंबई मात्र गाजवलं आणि त्यांचे फॅन्स मात्र भरपूर सारे आज सुद्धा या मॅच बघायला आले. तसेच आपण बघतो शाहनवाज खान उर्फ शानू, ते आपण बघतो लेग अंपायरिंग, तसेच त्यांचे जीवलग मित्र अमन, मात्र हे सगळे भरपूर मोठे योगदान आहे. तसंच आपण बघितलं तर अशोक हेरोडे यांचा सुद्धा भरपूर सहयोग केला या टुर्नामेंटसाठी.
तसेच आपण बघूया तर संकेत नरोटे उर्फ सेंकी तसेच अनुज टेंबरे या सगळ्यांनी मात्र भरपूर मोठा योगदान या टुर्नामेंटसाठी दिला आहे. तर चला दुसरा इनिंगला आपण सुरुवात करतो आणि वळूया सामन्याकडे. खूप चांगला स्ट्रोक मारलाय काश्मीर ॲडव्हेंचर्स आणि पहिला चेंडू डॉट पद्धतीचा मन्नू दुबे यांचा. गावदेवी गावठण तसेच तुळजाभवानी गावठण मध्ये एक नवीन टॅलेंटेड प्लेअर मन्नू दुबे. आशिक भाई स्टेप आउट करून मला वाटते मारण्याचा प्रयत्न, रनआउटची चान्स होता, थोडीशी स्लो रनिंग होती पण चान्स टिकला नाही. आता मात्र सोलोमॉन रॉड्रिक्स अतिशय आत्मघाती फलंदाज. जागा नवीन मारली आपण नो बॉलला आणि खूप चांगली किपिंग होती अभियानच्या मार्फत पण नो बॉल. मला वाटतं हा साईडम किंवा पेसचा कॉल असेल, आय थिंक सो, किंवा नोची लाईन तर मला माहिती नाही पण साईडम का पेस आहे ते पेस. या सामन्यामध्ये शानूभाई अतिशय एक्सपिरियन्स पंच आहे आणि त्यांनी पेस पकडला आहे खूप चांगला. सो मैं एक रिक्वेस्ट करूंगा कि लेग अंपायर जो है हमारे वो बहुत एक्सपीरियंस है और उन्होंने पकड़ लिया है वो बॉल जो पेस था, तो प्लीज कॉपरेट कीजिए. और नो बॉल, बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पे अभी गौरव इन्होंने की थी, स्टंपिंग सॉरी कैच आउट था. पर ये नोमेंट का पहला डिसीजन जो पेस था ये बॉल में यहाँ पे हमारे अंपायर्स ने बता दिया है कि एक्सपीरियंस मैटर करता है यहाँ पे. सोलो अगेन्स्ट द टन, फटका खेळण्याचा प्रयत्न पण मला वाटते फसला आणि डॉट बॉल. धावसंख्या झाली होती 2 रन. अतिशय चांगले षटक हाताळतात मन्नू दुबे. स्लो पण मला वाटते तेव्हा चांगला पिक करून एक चांगला नेत्रदीपक फटका सोलोमॉन रॉड्रिक्स यांच्या मार्फत. आयकॉन प्लेयर आहेत ते मला वाटते गावदेवी गावठणचे आणि आपलं काम करतात दोन्ही आयकॉन्स आता मैदानामध्ये. आशिक भाई आणि सोलोमॉन रॉड्रिक्स आणि पेस जर टाकला तर पकडणारा तुम्हाला पंच. आणि अगेन्स्ट द टर्न पुन्हा एकदा फटका फसला आणि डॉट बॉल. खूप चांगला बॅटल बघायला भेटते आपल्याला आणि पुढून बॉल पकडला आणि नॉट आउट. खूप चांगलं षटक मन्नू दुबेने हाताळलेलं पण मला वाटतं त्यांना एकच बाउंड्री आली या षटकामध्ये. आणि आता दोन्ही आयकॉन्स आशिक भाई आणि सोलोमॉन रॉड्रिक्स यांना काहीतरी करून दाखवायला लागेल कारण त्यांनी पहिली मॅच जिंकली आहे आणि त्यांना विनर टीम सोबत खेळायला भेटतं. तर मला वाटतं तेवढाच चांगला परफॉर्मन्स त्यांना द्यायला लागेल कारण काश्मीर ॲडव्हेंचर्स यांनी पहिल्या 2 षटकांमध्ये खूप कमी रन मारले पण उरलेल्या 2 षटकांमध्ये हार्ड हिटिंग काय ते दाखवून दिलं आणि 41 रन्स ठोकलेत स्कोर कार्ड वरती आणि आवाढव्य स्कोर मारलाय तो काश्मीर ॲडव्हेंचर्स आणि 6 धावा झाल्या. पहिलं षटक संपलं. बॉल टू बॉल रन आणि अभि भाई रिक्वेस्ट आहे थोडं फटाफट फिल्डिंग लावा आणि सामना थोडं फास्ट करा. प्रत्येक ओव्हरनंतर आपण डिस्कशन केलं तर मला वाटतं टाइम आपल्याला वेळेची पाबंदी आहे तर सगळ्यांनी कॉपरेट करा. आणि दुसरं षटक मला वाटतं ऋषी एक अतिशय आक्रमक बॉलर नवीन टॅलेंट वैभव भाई यांचा टीम मधून. आता वैभव भाऊ यांच्या अगेन्स्ट त्यांना बॉलिंग टाकायची. ऋषी लेफ्ट आर्म दोन्ही साईडला चेंडू वळवण्याचे कौशल्य. प्लीज कॉपरेट करो, फील्डिंग थोड़ा फास्ट लगाइए और मैच चालू कीजिए. आणि कट शॉट आणि हा सिंगल, एक धाव ऑफ साइडला. आता मात्र सोलोमॉन रॉड्रिक्स खूप मोठं नाव आणि तेवढंच मोठं काम त्यांच्या मार्फत आपल्याला बघायला भेटतं नेहमीच. आता अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि लेट कटच्या पद्धतीने पुन्हा एकदा सिंगल.
चांगली बॉलिंग करतात ऋषी आपल्या संघासाठी आणि मला वाटतं एक धाव आशिक भाई आणि ऋषी यांनी त्यांना जखडून ठेवलाय आपल्या टर्नच्या कौशल्याने आणि बसून फटका मारला आणि आउटची संधी होती मात्र ऋषी यांनी बॉल टायमिंगला कलेक्ट नाही केला तर हा रनआउट होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण काश्मीर ॲडव्हेंचर्स यांच्या मार्फत थोडं क्षेत्ररक्षण यावेळेला काश्मीर ॲडव्हेंचर्सचं गचा दिसतंय आपल्याला आणि फटका बनवून मारण्याचा प्रयत्न वाईट चेंडू आशिक भाई आता मात्र पुन्हा एकदा काहीतरी करून दाखवावं लागेल वाईट बॉल बॉलरची लाईन त्यांनी पकडली आहे आणि बॉलरला प्रवृत्त केलं आहे वाईट टाकण्यास पुन्हा एकदा आम्ही सांगितलेलं बॉलरची लाईन थोडीशी चेंज झाली आहे आणि त्यामुळे वाईट टाकतायत बॉलर प्लीज थोडं डिस्कशन कमी करा काश्मीर ॲडव्हेंचर रिक्वेस्ट आहे दोन्ही संघांना मॅच चालू करा आणि लवकरात लवकर सामने संपवा कारण दुसऱ्या पूलची मॅच दुसऱ्या पूलमध्ये हाणामारीवाले संघ आहेत सगळे फक्त मारामारी बघायला भेटेल तुम्हाला चौका आणि षटकार खूप स्ट्रॉंग पूल आहे सेकंड आणि मला वाटतं हा अतिशय चांगली फिल्डिंग अतिशय नेत्रदीपक फिल्डिंग तेजस करपेकर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ती गोष्ट करताना दिसत आहे आपल्याला खूप मोठा रोल आहे त्यांचा तुळजाभवानी गावठण तसेच गावठणमध्ये तेजस करपेकर डाय मारून फिल्डिंग चौदा रन झाले तेजस करपेकर मागच्या सीझन मध्ये फिल्डिंग करता त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आणि नो बॉल साइड अंपायर पंचांची वादावाद करू नका प्लीज सर्व कापसे मॅच लो होते आपले तर पंचांची कॉपरेट करा तर प्लीज 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 पंचांची वादावाद करू नका मला वाटते अंपायर्स आपले बाहेरचे थोडं दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की अंपायर्स आपले खूप एक्सपिरियन्स आहेत खूप मोठं नाव शाणूबाई तर मला वाटतं अभिघर त्यांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे तर बघू आता काय मला सिस्टम माहिती नाही रिव्ह्यूचा तर शाणूबाई रिव्ह्यू देना कैसे क्या साइडन की मैं रिव्यू पहली बार मैं देख रहा हूँ तो मुझे लगता है शानू भाई नो बॉल दे रही है और रिव्यू के लिए नहीं जा रहा है तो लेट्स सी सो एक से कोई एक बंदे से रिक्वेस्ट है एक बंदा इधर आके देख लीजिए सब लोग मत आओ यहाँ पे टीम की टीम पूरा बॉलर प्लीज कॉपरेट करो बाकी के लोग यहाँ पे मत आओ दो प्लेयर्स यहाँ पे हैं वो देख रहे हैं आपके डिसीजन बाकी लोग को रिक्वेस्ट है यहाँ पे मत आइए मला वाटतं डिसिजन दिलं आहे आता बघूया आणि मला वाटतं हा 90 आहे प्रॉपर एक बार चेक कीजिए 90 क्या है या होना है प्लीज प्लीज थोड़ा सा काय को मैं क्यों नहीं देखेगा
सामने ते बघतायत तर प्लीज दोन्ही टीम्सला रिक्वेस्ट आहे की भांडणं करू नका. तर मला वाटतं वरून मारा करताना भोंगले. एक मिनिट. हॅलो आहे तर काश्मीर ऍडव्हेंचर्स तुम्ही चांगली टीम आहे तर तुम्ही प्लीज अशी भांडणं वगैरे करू नका नो साठी कारण तुम्हाला डिसिजन दाखवलंय स्क्रीनवरती. मैच हिटिंग है और क्या ऑर्गेनाइजर्स प्लीज थोड़ा सा मैच को फास्ट करने बोलिए क्योंकि यहाँ पे टाइम वेस्ट हो रहा है. अपना 16 रन हुआ है यहाँ पे आणि काश्मीर ऍडव्हेंचर्स तुमचं कौशल्य जिंकायची मॅच. दोन्ही टीमचा रिक्वेस्ट केट मेरा भाईंदर मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देत असतात. केट मेरा भाईंदर मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देत असतात आपल्या टीमसाठी. अर्ली कलेक्शनच्या नादात हा स्टंपिंग मिस केला हो अभि घरत यांनी. वाईट बॉल आहे का काय आता डिसिजन पंचांचं आहे ते बघा प्लीज. सौरभ कापसे आपली टीम थोडी सांभाळायची. एकच जणाने कोणीतरी बॅट्समन किंवा अंपायरशी कन्सल्ट करा प्लीज. रिक्वेस्ट आहे तुम्हाला. वाईट चेंडू आहे की बॉल आहे हा. वाईट बॉल प्लीज. या टीम्स दोन्ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही मॅच जिंका. मॅच आपलं कौशल्य दाखवा. आपली क्रिकेट चांगलं क्रिकेट खेळा आणि दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की मॅच थोडी फास्ट करा. पुन्हा एकदा वाईट चेंडू टर्न झाला नाहीये बॉल मला वाटते. हा थोडा सामना गरम. 12-24 ची मॅच आहे आणि या मॅचच्या या ओव्हरवरती मला वाटते पुढचं आपल्याला फ्युचर थोडस दिसणार आहे साफ. जर या ओव्हर मध्ये कमी रन आले तर मला वाटते काश्मीर ऍडव्हेंचर्स नाहीतर मग गावठवी गावठाण. आणि सौरभ कापसे आणि आता मात्र मोठी विकेट. सोलोमन रॉड्रिग्स थोडीशी जागा बघून ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. विकेट पडला होता खूप मोठा. रवी भाई जागा
आणि दुसरा विकेट बॉल चिरवलं आहे खूप चांगलं. आणि मला वाटतं थोडं प्लीज कॉपरेट करा, एकमेकांची रिस्पेक्ट करा. आल्या आल्याच त्यांनी आपलं तेवर दाखवले, फटकेबाजी त्यांची सिद्ध करायला लागेल त्यांना. 9 चेंडू 23 धावा. अन्नू मला वाटतं खूप चांगलं स्कोरिंग पण करतोय आतमध्ये उभं राहून लेग साईडला. 2 मॅच झाले त्यांच्याकडे बॉल नाही आलाय, त्यामुळे त्यांना स्कोर पण माहिती आहे, स्कोरिंग किती रक्कम आहे. आणि आर्मी कलेक्शनच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक अवघे घरात थोडीशी घाई होताना दिसतंय. तुमच्याकडून चांगली किपिंगची अपेक्षा आहे, कारण तुम्ही मागच्या मॅच मध्ये खूप चांगली किपिंग केलेली. पण सौरभ कापसे मला वाटते काही गरज नाही चान्स घ्यायची मागे जायची, कारण पुढे तुम्हाला बाउंड्री अडवायची आहे. 1 रननी मॅच जिंकणार नाही समोरची टीम, तर दोन्ही टीम्स तेवढ्याच मातब्बर ताकदवर. आता बघूया घोरबंदरचा लागो देवंडा खूप चांगला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि मोठे मोठे सामने आणि कटावलाय. नो बॉल आहे हा, आणि नो बॉल दिला आहे साईडा. पंचांचं लक्ष आहे सामन्यामध्ये, तर कोणत्याही बॉलरने देवेंद्र यांच्यासाठी बारकाशा आलाय. जर 3 चौके मारले सोहम फोड यांच्याकडून 1000 रुपये. आणि खूप चांगला दीपक फटका अज्जू यांच्याकडून. मला वाटतं ऍज अ बॅट्समन अज्जू खूप चांगली बॅटिंग करतात आणि त्यांनी दाखवून दिले. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने चांगला फटका मारला आहे. स्कोर मला वाटते 26 झाले, 6 मध्ये 16. 7 चेंडू 16 धावांची गरज. याच्या आधीचा बॉल न दिलेला तरी 7 चेंडू 16 पाहिजे. एकदा चेक करा पाहिजे स्कोअर तुम्हाला, तुमचे बाहेरचे पण स्कोअरर्स. मला वाटतं सामन्याला सुरुवात करा प्लीज. अंपायरचा कॉल आला आहे, तर सामना स्लो करू. सौरभ कापसे आणि टीम तुम्हाला रिक्वेस्ट आहे, सामना लवकरात लवकर झाली आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज. 12 की 11 16 पाहिजे ना, 12 सॉरी 12. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि मला वाटतं सौरभ कापसे पुन्हा एकदा टीम डिस्कशन तुम्ही करू नका अशी तुम्हाला मला वाटतं नवीन रूल काढायला आपला पेनल्टीचा टीम डिस्कशनला. कारण हा सामना मला वाटतं 1 तास झाला मी कॉमेंट्रीज करतो, प्रत्येक बॉलवरती डिस्कशन चालू आहे आणि अंपायर्स पण इरिटेट झालेत, त्यामुळे फ्रस्ट्रेट डिसिजन पण होते त्यामध्येच. तर प्लीज 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 कॉपरेट करा प्लीज. आशिष भाई यांच्या चेहऱ्यावर हास्य. 12 धावांची गरज आहे आणि मोठे मोठे प्लेयर्स बाद झालेत. इसके बाद मैच है अपना. हाँ अंपायर्स प्लीज रिटर्न पेनल्टी. अगर उसके बाद डिस्कशन किया तो फिर कोई आना नहीं बोलने यहाँ पे प्लीज, क्योंकि मैच वैसा है. अंपायर देंगे भाई प्लीज, बाहर से कोई बोलो मत. रवि भाई आपको रिक्वेस्ट है, बाहर से आप गर्म मत करो मैच को, बाहर से अंदर आप गर्म कर रहे हो सबको. आवाज ज्यादा आ रही पब्लिक की. रोमांचक सामना. महबूब घोरबंदर से बहुत ही उम्दा प्लेयर है, बहुत ही अच्छी बैटिंग. अभी भाई यहाँ पे थोड़ा प्लीज मैंने बोला था आपको कि थोड़ा पेनल्टी वाला सिस्टम होगा. अभी मुझे लग रहा है क्योंकि अगर आप अंपायर से बार बार कॉपरेट नहीं करोगे तो पेनल्टी मिल जाएगी. सौरभ कापसे बोल रहे हो थोड़ा प्रूव कीजिए पेनल्टी कैसे देते हैं, तो प्लीज प्रूव कर देंगे हम लोग. मला वाटतं या बॉलवरती मॅच आहे, बघूया आता. वाईट बॉल शाणू भाई
शानू भाई की नजर है, नजर से बचनी पाएंगे आप लोग। मुझे लग रहा है कि अभी मैच टर्निंग पॉइंट वाला बॉल हुआ है, सबको पता है। वाइड बॉल अगेन, महबूब बबला फेमस आहे हार्दिक पांड्या गोलंदाजचा, एक मोठं नाव त्यांचं इंटर पट्ट्यामध्ये। अनिकेत करुणेचं मला वाटतं एक पार्क मध्ये फिरतात, त्यांना कोणी टीम मध्ये काय जरा डिस्कशन चालू बघावं असं त्यांना रिक्वेस्ट आहे बाहेरच्या लोकांची। हरिओम बबल्या धावायचं होतं पण धावले नाही आणि ते आउट। बबल्याला मला वाटतं हा विकेट त्यांचा सॅक्रिफाईस करायचं नव्हता म्हणून त्यांनी सॅक्रिफाईस नाही केला, कारण त्यांच्याकडे पण कॅपॅसिटी आहे। प्लीज सामना लवकरात सुरू करायचा आहे। शूटिंग भाई नवीन बॅट्समॅन वैभव तावरे नॉन स्ट्राईकवर आणि बबल्या स्ट्राईकवरती। प्लीज मॅच थांबवू नका। न्यू बॅट्समॅन वैभव तावरे। अगेन इट्स अ वाइड बॉल, शान भाई की नजर है आप पे सब पे, अभी देखेंगे हम। महेश भाई मला वाटते कान मंत्र देताना काहीसा, कारण मला वाटते अनिकेत कनुजाची पूर्ण जबाबदारी आहे लेग साईडची, त्यांना मला वाटते बॉल पकडायला लागेल आता, त्यांच्याकडे बॉल येणार आहे मला माहिती आहे। आणि नो वाईट काय आहे कळवायचं। ओके, किती मध्ये किती पाहिजे अंपायर स्कोर? 3 चेंडू आणि 6 धावा, काय समीकरण आहे वा। एक चौका आणि पुन्हा मॅच चेंज। आणि एवढा ओके एक धाव होता हा, मला वाटतं की बॅट चेंडू आहे हा, बबल्या यांनी बॅट केलं। अनिकेत कनुजासोबत डिस्कशन नाही करायचं तुम्ही प्लीज, तुम्हाला रिक्वेस्ट आहे आमची, तुम्ही उगाच रोल देऊ नका तिकडे, तुम्ही रोल नका देऊ तिकडे अनिकेत कनुजा, तुम्ही चुपचाप बाउंड्रीवरती या। मला वाटते की काय चाललंय हे नक्की कळत नाहीये। लास्टच्या 2 ओव्हरीत मला वाटते समीकरण पूर्ण चेंज होऊन जाईल काय। आणि अगेन इट्स अ वाईड बॉल, 2 चेंडू 5 धावा। आता एक बाउंड्री मारली तरी मला वाटतं महबूब बबल्या त्यांनी आपला विकेट सॅक्रिफाईस नाही केलेला, तर मला वाटतं त्यांनी त्यांच्याकडे कॉन्फिडन्स तर भरपूर आहे, ते मारती मलाही माहिती आहे, पण आता स्किल बॉलर की बॅट्समॅन बॅटल आहे हे, आता पाहूया आपण। रोज झाला मला वाटतं 1 रन आणि फुल टॉस बॉल होता, पण त्याला कन्वर्ट नाही केला आणि आता मला वाटतं 1 धाव। आता 1 चेंडू आणि 4 धाव, 3 धावा की 4 धाव आणि 1 बॉल 4 रनची गरज आहे। आणि असे सामने आपल्याला पाहायला मिळतील पुढे भरपूर सारे, पण हा सामना अटीतटीचा। तर प्लीज दोन्ही टीमचा रिक्वेस्ट आहे थोडंसं फेअर प्ले दाखवा आणि चांगला क्रिकेट खेळा। 1 चेंडू 4 धावा, अनिकेत कनुजा सज्ज। चेक 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 चेक, बॉलर चेक, बॉलरने चेक केला आहे आणि आता परत एकदा डेड बॉल। आता पाहूया 1 चेंडू 4 धावा। या ओव्हर मधला किती वाढला? 3 रन पाहिजेत, फ्रस्ट्रेशन झालेत सगळे प्लीज। ज्यांच्यावरती भरोसा केलेला त्यांनी ही मॅच, आणि मला वाटतं की गावदेवी गावचा राजा वनकोटे यांची टीम नशिबासोबतच स्किल्स आणि हा मॅच तोंडा नाही तर बॅटिंग आणि बॉलिंगने जिंकून दाखवला मला वाटतंय।
त्यांनी कोणालाही कोणी राग मानू नये एकमेकांचा आणि नेक्स्ट मॅच